बसवायच्या टायमाला आपण सोलर पॅनल आधी बसवायच्या आधी आपल्याला लाईट बिल यायचं 25,000. हां. साधारणपणे 25,000 लाईट बिल येत असताना ते आपल्याला घाटाच होतं. सोलर एनर्जीचं आपल्याला एक माहिती कळली एका कंपनीकडनं. त्या टायमाला आपण सोलर पॅनल त्यांच्याकडनं प्रयत्न केले. आधी कोटेशन काढलं, सगळं डिटेल बघितलं. तर साधारणपणे 1 किलोवॅट वीज निर्मिती करायसाठी 4 पॅनल लागतात आहे. मग त्या 4 पॅनलमध्ये आपण 1 किलोवॅट निर्मितीसाठी मग आपण टोटल 13 किलोवॅट ची मागणी होती आपल्याला. हां. मग 13 किलोवॅट प्रमाणे आपण पॅनल आणले आणि बसवले. ते 13 किलोवॅट बसवले. पण त्या दिवसापासून आजपर्यंत आपल्याला विजेचं एक सुद्धा बिल आलेलं नाही. साधारणपणे फक्त मीटर भाडं जे 423 रुपये तेवढंच येतं आणि एक साधारणपणे 25,000 रुपये प्रत्येक महिन्याला आपले वाचतात. साधारणपणे मला खर्च आलता 6.5 लाख रुपये. आजच्या कंडिशनला मी बसून 2 वर्ष पूर्ण होऊन गेले. माझे जेवढे गुंतवलेले पैसे आत्ता नील झालेले आहेत. इथून पुढं 2 वर्ष झाले, म्हणजे टोटल 15 वर्ष पॅनलची लाईफ आहे. तर 15 वर्षातून आता मला 13 वर्ष वीज फुकट आहे. हां. तेवढे मग 13 वर्ष विदाऊट त्यांनी खर्च सगळे पैसे वाचणार आहे. त्या पैशातून मी अजून माझ्या घराचं उत्पन्न वाढवू शकतो. एक्स्ट्रा काय एफर्ट करायची गरज नाही. आपण नेट मीटरिंग प्रकारचं सोलर पॅनल बसवलं. त्यात आपण वीज MSCBचीच वापरतो. पण त्या सोलर पॅनलमधनं जी काही तयार होते ती वीज ती आपण MSCBलाच परत विकतो. त्यामुळं आणि त्यातनं शिल्लक राहिलेली वीज मार्च एंडला जे काही युनिट आपले MSCBकडे राहतात ते MSCB आपल्याला तेवढ्या रकमेचा चेक प्रदान करते. त्यामुळं आपल्याला अजून एक्स्ट्रा जेवढी मागणी तेवढं जर आपल्याला पॅनल बसवलं तर तेवढा फायदाच आहे. जर आपण मागणीच्या पेक्षा कमी बसवलं तर थोडंफार विजेचं कमतरता किंवा लाईट बिल भरायची शक्यता वाढते. पण ती बसवायची काही गरज नाही. जेवढं लागतं थोडंफार खर्च एकदाच वन टाईम खर्च आहे, परत 15 वर्ष बघायचं नाही. त्याला सोलर पॅनलला तुम्हाला मेंटेन करायसाठी फक्त त्याच्यावरनं आठवड्यातनं एकदा पाणी मारायचं. दुसरा त्याच्या व्यतिरिक्त 1 रुपया खर्च नाही. टोटल तुम्ही किती सोलार पॅनलचा वापर केला प्रोजेक्ट? आता टोटल मी तसं बघायला गेलं तर टोटल सोलर पॅनल आहेत आपले 52. ठीक. 13 किलोवॅट निर्माण होण्यासाठी 52 पॅनल बसवलेले आहेत. आपण नेट मीटरिंग केलं आणि पॉली कॅब कंपनीचा आपण सोलर बसवलेला आहे पॅनल पण, आणि त्यांचं AC to DC कन्व्हर्टर पण. एक नेट मीटरिंग, एक हायब्रिड आणि एक ऑफलाईन म्हणजे ते बॅटरी बॅकअप घ्यावा लागतो आणि MSCBची मीटरची गरज नाही. ते दिवसभर वीज तयार पण करते, वापरते पण, स्टोअर पण करते. आणि संध्याकाळी अंधार पडल्यावर वीज त्या साठवलेल्या विजेचा वापर करता येतो. पण त्याची बॅटरीची कॉस्टिंग आत्ता सध्याच्या कंडिशनला लिथियम बॅटऱ्या खूप कमी मिळतात आणि खूप महागड्या आहेत. त्यामुळे ते मेंटेन करायला अवघड जाणार आहे. पुढच्या काळात मोदी गव्हर्नमेंट आता लिथियमचा साठा भारतात सापडला आहे. त्या हिशोबाने लिथियम बॅटऱ्या स्वस्त व्हायची शक्यता आहे. आणि त्यानंतर मग बॅटरीची किंमत जर कमी झाली तर ऑफलाईन सोलर पॅनल केलेलं कधीही योग्य राहील. कारण 5 वर्षात एकदाच मेंटेनन्स आहे त्या बॅटरीला. 5 वर्षानंतर तुम्ही चेंज करा आयदर, किंवा ती बॅटरी चांगली असेल तर त्याला सर्व्हिस करू. तर ह्या संदर्भात सोलर एनर्जी आणि फ्री ऑफ कॉस्ट एनर्जी आहे. म्हणजे वन टाईम खर्च आहे, पण ती वीज निर्मिती करायला जेवढा खर्च आहे, एक्सपेन्स आपण लाईट बिलला पैसे घालवतो त्यातनं हे 2च वर्षाचा खर्च आहे. तुमचे 13 वर्षाचं पुढचे फ्री आहे. तुमची खूप बचत होऊ शकते. पर महिना 25,000 रुपये मला लाईट बिल येत होतं. एका वर्षाला झाली किती? साधारणपणे तुमचे भरपूर पैसे वाचतील. सोलर पॅनल सगळ्यांनी करावं ही माझं वैयक्तिक इच्छा. मी एवढं इथलं बघून मी माझ्या घरी सुद्धा सोलर पॅनल करून ठेवलेलं आहे. विजेचं प्रमाण आणि विजेचं लाईट बिल युनिट आजच्या कंडिशनला खूप महाग होत चाललं आहे. 12 रुपये कमर्शियल लाईट बिल आहे. 12 रुपये 100 युनिटच्या वर गेल्यावर 14 रुपये पडतं. 200 युनिटच्या वर गेल्यावर 15 रुपये पडतं पर युनिट. त्यापेक्षा मी सोलर केलेलं कधीही चांगलं.